नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये घोटलेल्या वांग्याची भाजी सर्वांना आवडणारी आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे। मस्त गरमागरम वरण भात, वरणावरती साजूक तूप आणि तोंडी लावायला ही घोटलेली वांग्याची भाजी अप्रतिम असा बेत होतो। तसेच ही भाजी रोडगे बिट्ट्या यासोबतही आवर्जून खाल्ली जाते। चला तर याला लागणारे साहित्य पाहूया। तर यासाठी मी पावभर अशी निळसर जांभळ्या रंगाची काटेरी वांगी घेतलेली आहे। याचे देठ तोडून घेतले आणि याचे काटे काढून घ्यायचे, पाण्यात ठेवायचे। आता अर्धा चमचा मीठ टाकून आपल्याला हे 5 मिनिटं साईडने ठेवून द्यायचे। नंतर 5 मिनिटानंतर धुवून आपल्याला हे चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर जिरं, लसूण, आले, कोथिंबीर या चारही गोष्टींची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, धनेपूड आणि थोडेसे अर्धे वाटीचे कमी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत त्याचे जाडसर कूट करून घ्यायचे आहे। इथे आपण नेहमी करतो तशी आले लसणाची पेस्ट तयार केलेली आहे। कांदा बारीक कापून घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट करून घेतलेले आहे आणि वांगे बारीक कापून घेतलेले आहे। तर मगाशी कांदा विसरले होते, तर एवढा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे। आता कढईमध्ये 3 मोठ्या पड्या आपण तेल टाकून घेतले। तर या भाजीला थोडंसं तेल जास्त टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडली की नंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा। वांग्याच्या भाजीमध्ये बरीच मंडळी कांदा घालत नाही, तर ज्यांना आवडत नाही त्यांनी टाकू नका। कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर जी आले लसूण जिरे आणि कोथिंबीरीची पेस्ट केली होती ते इथे टाकून घ्यायची। आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट चांगली तेलात परतून घ्यायची आहे। आता आपली आले लसणाची पेस्ट चांगली परतून झालेली आहे। लगेच आता आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, 1/4 चमचा हळद आणि 2 गच्च भरून कांदा लसूण मसाला असं टाकून घ्यायचे आहे। आता हे तेलात चांगले परतून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा खडा मसाला हिचा वापरही इथे केला तरी चालेल। आता हे चांगले तेलात परतून घ्यायचे। नंतर ज्या आपण बारीक वांग्याच्या फोडी केल्या होत्या त्या इथे टाकून घ्यायच्या आहेत। आपण या भाजीत अर्धा चमचा लाल तिखट टाकले, कारण आपण कांदा लसूण मसाल्याचा इथे वापर केलेला आहे। त्या मसाल्यामध्ये तिखटाचे प्रमाण खूप असते, त्यामुळे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकले। जर तुम्ही गरम मसाला वापरत असाल तर तिखटाचे प्रमाण जास्त घ्या। आता हे चांगले एकत्र करून अर्धा चमच्याच्या थोडंसं वर मी मीठ टाकून घेतले। तर मीठ आपल्या चवीनुसार टाकून छान भाजी एकत्र करून घ्यायची। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिट या भाजीला वाफ आणून घ्यायची आहे। तर आता 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे। आता हे चांगले एकत्र करून घ्यायचे। त्यानंतर आपण साईडलाच गरम पाणी केले होते। आता इथे 1 ते 1.5 ग्लासपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। आता हे पाणी आणि हे सर्व मसाले छान एकत्र करून घ्यायचे। त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी आपल्याला 3 मिनिटं उकळून घ्यायची आहे। आता 3 मिनिटानंतर आपली भाजी शिजून झालेली आहे। आता असा एक चमचा घ्यायचा आणि या चमच्याने ह्या वांग्याच्या फोडी आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत। तर याच प्रकारे अजून एकदा आपल्याला अशाच 3 मिनिटे झाकण ठेवून अशाच प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत। तर अशी मंद आचेवर भाजी आपल्याला 6 मिनिटे शिजून घ्यायची आहे। तर आता आपले 6 मिनिटं पूर्ण झालेले आहेत। वांग्याच्या फोडीही खूप छान शिजल्या आहेत, नरम झालेल्या आहेत। या चमच्याने अशा मॅश करून घ्यायच्या। लगेच आपल्याला जे आपण शेंगदाण्याचे भाजलेले दाण्याचे जाडसर कूट केले होते ते पोहे खायचे 4 चमचे भरून आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। भाजी आणि दाण्याचे कूट चांगले एकत्र करून घ्यायचे। परत आपल्याला 2 ते 3 मिनिट भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। इथे घोटलेल्या वांग्याची भाजी सर्वांना आवडणारी आणि झटपट होणारी चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे। आता लगेच आपल्याला इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर भाजीमध्ये चांगली चमच्याने एकत्र करून घ्यायची। ही घोटलेली भाजी बिट्ट्याबरोबर आवर्जून खाल्ली जाते। तसेच गरमागरम वरण भात यासोबत तोंडी लावायला ही भाजी खूप छान लागते। तर ह्या अशा प्रकारची ही भाजी होते, रस्सेदार। काही फोडी राहिलेल्या आहेत, काही वांग्याच्या फोडी छान मॅश झालेल्या आहेत। तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की एकदा करून पहा।
कशी होते ते मला नक्की कमेंट्स करून सांगा। तर या भाजीमध्ये आपण कोणत्याही खड्या मसाल्याचा वापर केला नाही, नुसतं 2 चमचेच्या कांदा लसूण मसाल्यामध्ये अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते। माझी भाजी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।